नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ आहे तांदळाचे उकडीचे मोदक आणि मऊ आणि लुसलुशीत असे मोदक बनवण्यासाठी तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा। एका कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालून घेतलेले आहे। यामध्ये मी एक नारळ खोवलेला घालणार आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण। बारीक किसलेलं खोबरं मी अशा पद्धतीने भाजून घेत आहे। यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। यामध्ये गूळ घातल्यानंतर आपण याला मीडियम फ्लेम वरती परतून घ्यायचे आहे। आता आपले सारण तयार झालेले आहे। जास्त पण याला भाजायचं नाहीये, नाहीतर ते कोरडं होईल। आता हे मऊसर आहे तोपर्यंतच यामध्ये ड्रायफ्रुट्स, इलायची पावडर वगैरे घालून घ्यायचे आहे। आता हे सारण तयार झालेलं आहे। यानंतर आपण मोदकाची उकड कशी काढायची हे बघूया। यानंतर मी एका पातेल्यामध्ये एक फुलपात्र म्हणजेच अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ आणि तूप घालून घेत आहे। पाणी चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 वाटी तांदळाचं पीठ घालून घेत आहे। 1 वाटी पाणी घेतलं असेल तर 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी वरून प्लेट झाकून ठेवणार आहे। थोडं वाफून द्यायचं आहे आणि छान असं 2-3 मिनिटं वाफल्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे पीठ काढून घेत आहे। यानंतर हे पीठ गरमच आपल्याला मळायचे आहे। यासाठी मी स्टार्टिंगला वाटीने थोडं स्मॅश करून घेतलं आणि त्यानंतर मी हे हाताने पूर्ण मळून घेत आहे। पीठ पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं पाण्याचा हात आपण घेऊ शकतो। पीठ छान असं मऊसूद मळल्यानंतर यानंतर मी आता त्याची पारी बनवणार आहे। यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो लाटून घेतलेला आहे। तुम्ही हाताने पण ही पारी बनवू शकता। आणि यानंतर मी मोदकाच्या कळ्या बनवण्यासाठी मी असा आकार देत आहे। यासाठी अशा पद्धतीने सेम अंतरावरती कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये सारण घालून घेत आहे। आता अलगद हाताने आपल्याला या कळ्या मिटवायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने हा मोदक आपल्याला बनवायचा आहे। जर एक्स्ट्राचं सारण वगैरे वरती येत असेल तर ते आपण काढून घेऊ शकतो। आणि हळू असा गोल गोल फिरवत आपल्याला हा मोदक बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे। या पद्धतीने बाकीचे मोदक पण बनवून घेतले आणि एका टोपामध्ये पाणी गरम करून मी हे मोदक उकडायला ठेवलेले आहेत। यावरती मी वरतून केशर लावून घेतलेले आहे, त्यामुळे मोदक अजूनच सुंदर दिसतो। आणि थोडं पाणी शिंपडून हे आपण झाकण लावून वाफायला ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपण हे मोदक उकडून घेतलेले आहेत। आणि आपले मऊ आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। यावर मस्त अशी तुपाची धार आपण सोडून हे मोदक खाऊ शकतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।